खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचं राजकारण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरू असून सरकार जाणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाल्याचं ते म्हणालेत। तर देवेंद्र फडणवीस जे पडद्यामागून कपट कारस्थानं करतायत आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्यांनी पाहतोय असं राऊत म्हणाले। तीन मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षापेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले। यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे। हे फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचा महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं। या महाराष्ट्रात ही योजना बंद ती योजना बंद हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही। त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल, ही त्यांची भीती आहे। आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी। बाकी इतर दोन त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही। तर ज्या प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स राज्यामध्ये सुरू आहे त्याचा अंत आता जवळ आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आणि त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी देखील काही गंभीर आरोप केलेत। देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपट कारस्थानं आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पाहतोय। चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत। अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते, चांगल्या राज्यकर्त्याची नसते। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे, त्यांचं सरकार जाणार आहे। यामुळे जलशिवार योजना वगैरे सोडून द्यावं, त्यांना का उल्लेख करायला झालाय। देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळाला सुरुवात करावी। महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही। ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आलेला एवढंच मी सांगतो।